शिवसेनेचं काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील 1000 पैलवान करणार महारक्तदान। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 3 वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण। पुणे ते नागपूर वंदे भारत होणार सुरू। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत, तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय। शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची खोचक टीका। शिवसेना उबाठाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। कालच्या वरळीतल्या राडेदरम्यान सिद्धेश शिंदेंनी धक्का मारल्याचा महिलेचा आरोप। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राज्य सरकारविरोधात मैदानात। सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। कोर्टाचा आदेश जुगारून दादरमध्ये कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्या महेंद्र सकलेचाला पोलिसांचा दणका। कार जप्त करत गुन्हा दाखल। भारतानं पाकिस्तानचे 6 लढाऊ विमान पाडले। भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे मुरितके बहावलपूर हे हवाई तळ उद्ध्वस्त। वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंह यांची ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती। नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात निर्माणाधीन स्लॅब कोसळला। 5 ते 6 मजूर जखमी। कोराडी ते मंदिर मार्गावर सुरू होतं स्लॅब टाकण्याचं काम। आणि कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया। 2 दिवस दर्शन असणार बंद।